राजहंस प्रकाशन सादर करीत आहे संवाद राजहंसी सारस्वतांशी. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. नमस्कार रसिकांनो, मी पवन नालट. आपण आजपर्यंत मला महाराष्ट्रातील अनेक व्यासपीठांवरून आणि अनेक कवी संमेलनांमधून ऐकलं, अनेक नियतकालिकांच्या माध्यमातून तुम्ही मला वाचलं. आज आपल्या समोर येताना मला अत्यंत आनंद होतोय, कारण की राजहंस प्रकाशनाच्या वतीने तुमच्याकडे मी आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. मित्रांनो, रसिकांनो, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना मी सुरुवातीलाच आभार म्हणतोय. तुम्ही म्हणाल पवनजी कशासाठी आभार म्हणतायत? तर एकाच गोष्टीसाठी की आज 15 ते 20 वर्षाच्या कविता लेखनाच्या दीर्घतर या प्रवासाने मला अनेक अनुभव दिले, ज्या अनुभवांमुळे मी समृद्ध झालो. आणि या अनुभवांच्या पायवाट्याने चालता चालता माझी कविताही समृद्धतेच्या दिशेने जायला लागली आहे. आणि त्याचंच पहिलं पाऊल म्हणजे या 20 वर्षाच्या कालखंडानंतर माझा पहिला कविता संग्रह मी संदर्भ पोखरतोय. खरं म्हणजे मी संदर्भ पोखरतोय म्हणजे काय? तर यातला मी म्हणजे तुमच्या आमच्यात असलेला सामान्य माणूस, जो अनेक पद्धतीने या व्यवस्थेमध्ये पिसल्या जातो आणि आपल्या वेदनांना तो हुंकारही देऊ शकत नाही. त्या माणसाची अस्वस्थता या माझ्या मी संदर्भ पोखरतोय या पहिल्या कविता संग्रहाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी मी कुठल्याच वाटचालीविषयी माझ्या बोलणार नाही. अगदी काही वेळामध्ये मी फक्त इतकंच सांगेल की महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकांनी माझ्या कवितेतील प्रत्येक शब्दापर्यंत जावं. प्रत्येक रसिक शब्दापर्यंत गेला म्हणजे या कवितेने तुमच्या मनामध्ये स्थान मिळवलं असं मी समजेल. माझ्या कवितेमध्ये मी संदर्भ पोखरतोय असं म्हणतोय, पण हा संदर्भ कितीतरी गोष्टींचा आहे, कितीतरी विचारांचा आहे, आणि तो तुम्हाला कविता संग्रह वाचताना निश्चितच जाणवेल. या कविता संग्रहाचं महत्वाचं वैशिष्ट्य सांगताना मी सांगू इच्छितो की अनेक पद्धतीच्या कविता याच्यामध्ये येतात, पण यातली 3 खंड अतिशय महत्वाचे आहेत. त्यातला म्हणजे शाळा काही नोंदी हा कवितेचा दीर्घ कवितेचा भाग. दुसरा म्हणजे बाईचं जगणं 10 कविता हा दीर्घ कवितेचा भाग, ज्यांची प्रस्तावना या कविता संग्रहाला लाभलेली आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ समीक्षक दागो काळे सर, त्यांनी असं लिहिलंय की बाईचं जगणं 10 कविता या कविता म्हणजे विलक्षण ऐवज घेऊन आलेल्या कविता आहेत. आणि हे त्यांनी म्हटलं म्हणून नाही, पण त्या खरंच ऐवज घेऊन आलेल्या आहेत की नाही याची सिद्धता तुमच्या रसिकांच्या आणि मायबापांच्या दरबारामध्येच होणार आहे. त्याच्यानंतर याच्यातला तिसरा एक महत्वाचा भाग येतो, तो म्हणजे हमनफस काही नोंदी. माझं एक 10 ते 12 वर्षामध्ये जवळजवळ मुस्लिम विश्वामधलं चिंतन झालेलं आहे. अनेकदा त्यांच्यामध्ये मी वावरलोय आणि त्या सगळ्या चिंतनातून आलेल्या ह्या कविता आहेत. तेव्हा लिहिताना असा काही पूर्वधारित विचार नव्हता की आपण यांच्याबद्दल लिहावं, पण हे अनुभव इतके मनामध्ये मुरले की ज्याच्यातून ह्या कविता माझ्यापर्यंत येत गेल्या, किंबहुना मी असं म्हणेल की उजागर होत गेल्या. त्यातला एक छोटासा दाखला मी तुम्हाला सांगतो की माझी एक मिनार नावाची कविता या कविता संग्रहामध्ये येते. त्यात मी असं म्हणतोय की तिकडे मशिदीत बाग होते, इकडे माझे मन मंदिरातील प्रार्थनेमधून उडून जातंय. तिकडे मशिदीत बाग होते, इकडे माझे मन मंदिरातील प्रार्थनेमधून उडून जातंय. लोक याला धर्मांधपणा म्हणतील, परधर्माच्या खुंट्याला लढकलेला वेडा म्हणतील, पण मला खुणावतोय मशिदीतील मगरिबच्या नमाजेतला अर्थस्वर. विश्रामाच्या अनेक जागा व्यापून धरतोय माझ्या मनाचा झुकलेला मिनार. अशा अनेक सुंदर अशा कवितांची अनुभूती तुम्हाला माझ्या कविता संग्रहामध्ये मिळेल. बाईचं जगणं 10 कविता, खरं म्हणजे इतक्या दीर्घ कविता या आहेत की त्यातल्या मी सगळ्या इथे वाचायला बसलो तर कदाचित तासभर निघून जाईल. पण काही महत्वाच्या ओळी मी या ठिकाणी त्यातल्या निश्चितपणे अधोरेखित करतो. त्याच्यामध्ये मी काही ठिकाणी असं म्हणताना म्हटलेलं आहे की बाई पेटली की समाज होतो नाही जागा. बाई पेटली की समाज जागा होतो असं होत नाही कधी. बाई पेटली की समाज जागा होतो असं होत नाही कधी. समाज शोधत राहतो राखेतून उठणारी नवीन बाई, बाईची जागा भरून काढणारी. पेटलेल्या बाईचा इतिहास राहत नाही कुठल्याच अभ्यासक्रमात. पेटलेल्या बाईचा इतिहास राहत नाही कुठल्याच अभ्यासक्रमात. बाईच्या बातम्या चघळल्या जातात गल्लीपासून दिल्लीपर्यंत. आजन्म कोंडलेल्या गुलामगिरीचा धूर बाई भरून ठेवते छातीत, श्वासोच्छ्वास थांबेपर्यंत. काही वेगळ्या पद्धतीच्या प्रतिमा तुमच्या आमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मला हे निश्चितपणे माहित आहे मित्रांनो की कविता म्हणजे धडे लिहिणे नव्हे, तर कविता ही अनेक प्रतिमांनी गुंतलेली असते,
अनेक विचारांनी गुंतलेली असते, अनेक सूक्ष्म अशा भावानुभूतींनी सगळी त्याची रचना झालेली असते. जसं संगीतामध्ये आपण म्हणतो की 22 श्रुती असतात, मला असं वाटतं की काव्यामध्ये देखील या सगळ्या श्रुती असतात. फक्त त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि रसिकांपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजेत. दुसरं एक मला नेहमी असं वाटत आलंय या कवितेच्या बाबतीमध्ये माझी भूमिका अशी आहे की आजकाल अनेक पद्धतीने लोक लिहितात, कारागिरी देखील त्या कवितेमध्ये करतात. पण असं कारागिरी केलेलं काव्य हे फक्त डोक्यानेच होऊ शकतं. पण खरं काव्य जे या हृदयी ते त्या हृदयी पोचतं ते हृदयातूनच होतं. आणि जेव्हा विचार आणि हृदयाची काव्यमयता ह्या दोघांचा खऱ्या अर्थाने संगम जुळतो तेव्हा ती कलाकृती होते. मी माझ्या या कविता संग्रहाला कलाकृती करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. हे मी अभिमानाने किंवा कुठल्या अहंकाराने बोलत नाही, तर माझ्या 20 वर्षाच्या तपानंतर मी हे बोलतोय. दुसरं मला महत्वाचं या ठिकाणी सांगावं लागेल की माझ्या कवितेमध्ये हमनफस काही नोंदी हा कवितेचा एक दीर्घ भाग येतो. हमनफस काही नोंदी म्हणजे उर्दू भावविश्वातून आलेल्या कवितांचा एक वेगळा नजराना या कविता संग्रहाच्या माध्यमातून मी आमच्यापर्यंत पेश केलेला आहे. अनेक सुंदर कविता त्याच्यामध्ये येतात. मला या ठिकाणी सगळ्याच कविता कदाचित आता तुमच्यासमोर वाचता येणार नाही, पण त्यातल्या काही ओळी मात्र मी तुमच्यासमोर निश्चितच म्हणू इच्छितो की मुस्लिम भावविश्व आणि त्यातल्या कितीतरी मराठी मन किंवा परधर्माबद्दल असलेले गैरसमज दूर करणाऱ्या या कविता आहेत. त्यातला एक छोटासा दाखला तुम्हाला मी जरूर देऊ इच्छितो. बघा, तुम्हाला देखील चांगला वाटेल की जुहरची नमाज चुकली म्हणून चुकचुकत होता तो दिवसभर आवर्जून अल्लाहला आळवून म्हणायचा अस्तगफिरुल्लाह. 5 प्रहरांचा नमाजी होता तो. जुम्म्याची नमाज झाल्यानंतर नीरव शांततेत शुभ्र पठाणी घालून बसून राहायचा तो दर्ग्यावर तासनतास. देहावर लावलेलं अशील धुमसत राहायचं त्याच्या नसानसात. पहाटे लावलेला डोळ्यातला सुमारी झळाळी द्यायचा त्याच्या अंतरंगाला. पहाटे लावलेला डोळ्यातला सुरमा झळाळी द्यायचा त्याच्या अंतरंगाला सूर्यास्ताच्या अंतिम किरणापर्यंत. खरं म्हणजे सत्ता कुठलीही असो आणि काहीही असलं तरी वैश्विक सत्ता मात्र बदलत नाही. माझ्या कवितेचा संग्रहाचा ब्लर्ब जो येतो तो याच कवितेतून नेमका आलेला आहे. त्याच्या कविता मी या काही ओळी तुमच्यासमोर निश्चितच पेश करतोय की मला माहित होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मात असतात. मला माहित होतं थडग्यांवर जीव लावणारी माणसं सर्वच धर्मात असतात. माणसांवर जीव लावणारी माणसं सापडत नाहीत कुठेही. धर्माने बांधल्या होत्या कधीच्याच कबरी माणसाचं अस्तित्व खोल पुरून. कधी मंदिरावर उभारलेल्या कळसामधून, कधी मशिदीवर रोवलेल्या चंद्रपुरीमधून. मित्रांनो, मी फार आता तुमचा वेळ घेत नाही, पण इतकं जरूर सांगतोय, केवळ तुम्ही पुस्तक पेठेतून महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुस्तकातल्या सगळ्या व्यवस्थांमधून, वितरणांमधून मला विश्वास आहे की तुम्ही निश्चितपणे माझा कविता संग्रह विकत घ्याल. पण मला याहीपेक्षा दुसरा असा विश्वास तुमच्याकडनं हवाय, तो म्हणजे हा की घरी पुस्तक नेल्यानंतर तो फक्त तुमच्या कपाटातल्या लायब्ररीमध्ये शोभेचं वस्तू म्हणून त्याला ठेवू नका, तर तुमच्या काळजाच्या लायब्ररीमध्ये माझ्या मी संदर्भ पोखरतोय या कविता संग्रहाला स्थान द्या. जाता जाता मी इतकंच म्हणेल की माझा कविता संग्रह हा पूर्णपणे सामान्य माणसाच्या मनाचा कविता संग्रह आहे, सामान्य माणसाच्या प्रतिनिधित्वाचा कविता संग्रह आहे. आणि त्यातलीच एक छोटीशी कविता येते आदेशानुसार, ज्यातल्या मी शेवटच्या ओळी तुमच्यासमोर जरूर पेश करू इच्छितो. की अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये आपण बघतो, शासन व्यवस्थेमध्ये बसतो किंवा प्रायव्हेटायझेशन मध्ये सुद्धा बघतो की सामान्य माणसाला बोलताच येत नाही हो. तळातला माणूस काहीही ऐकतो मोठ्या माणसाचं, तेव्हा मनावर झालेले घाव तो आयुष्यभर जपून ठेवतो, पण कधी आपल्या अश्रूंना वाट दाखवत नाही. आणि म्हणूनच त्याच्या एक काही ओळी मी या ठिकाणी उद्धृत करतोय. मला माहीत नसतात लाच घेण्याचे कोडवर्ड, मला माहीत नसतात लाच घेण्याचे कोडवर्ड, म्हणून निरक्षर समजलं जातं मला. वेळ प्रसंगी आदेशांच्या कायदेशीर चौकटीमध्ये सोयीस्कर अडकवलं जातं मला. मी विवश असतो पाखरांच्या चोचींना चारा मिळावा म्हणून. मी विवश असतो पाखरांच्या चोचींना चारा मिळावा म्हणून. मी विवश असतो पाखरांच्या चोचींना चारा मिळावा म्हणून. डोकं लपवता येईल एवढा निवारा मिळावा म्हणून. माझ्या धमन्या आकुंचन पावत राहतात इच्छेल्या तुटलेल्या प्रत्येक श्वासागणित. माझ्या धमन्या आकुंचन पावत राहतात इच्छेच्या तुटलेल्या प्रत्येक श्वासागणिक. मी हसून बोलत असतो माझ्याच व्यक्तिमत्वाचं डिसेक्शन होत असताना. मला घेता येत नाही स्वातंत्र्याचा दीर्घ श्वास, पाठीवरची झूल काढून. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतोय. जितकं प्रेम तुम्ही आजवर माझ्या वाटचालीवर केलं तेवढंच प्रेम या कवितांवर करा.
आणि आवर्जून हा कविता संग्रह तुमच्या हृदयामध्ये ठेवा. धन्यवाद. राजहंस प्रकाशन म्हणजे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी.